आत्ता ना, आता आपण बोलायला सुरुवात केली ना, तर मला पहिलं काय स्ट्राईक झालं माहिती आहे? आवाज. हां तुमचा आवाज हां त्याच्यात काहीतरी आहे. म्हणजे असं तो एक काय सांगता येत नाही, पण मला डायरेक्ट तो चांगलं आहे मोरया की वाईट आहे? चांगलाच आहे. म्हणजे आता जरी मोरयाचा जो ऐकला डायलॉग ना, तरी आवाजातली ती धार, त्याच्यातली ती काहीतरी त्याच्यात क्वालिटी आहे. तर तो डायलॉग कसा काय झाला? आणि त्याच्यात एकदम असं तुम्ही छान म्हटलाय तो डायलॉग. मोरया सिनेमा तर मी संतोष जुवेकर म्हणून तो सिनेमा, तो मन्या शिंदे मी जगलो आहे मुळात. कारण चाळीत राहणारा, सोसायटीत राहणारा प्रत्येक मुलगा या कथेशी रिलेट करेल. कारण ती वर्गणी मागणं, ती सार्वजनिक उत्सवात सहभागी होऊन ते डेकोरेशन बनवणं, आणि रात्र काकूंनी नाही जागणं, म्हणणं. आणि ते सगळं हे हा इन्सिडेंट घडला आहे. अनेक वेळेला आत्ता इथे जे ऐकत असतील, ज्यांनी हे केलेलं आहे ना, त्या प्रत्येकाला कुठली तरी काकू किंवा काकाचे भेटले असतील, ज्यांनी हाकललं आहे कसली वर्गणी, काय कशाला मागता वर्गणी. आणि हा सीन जेव्हा, हा अर्थात मोरयाचा तर हा अगदी म्हणजे हार्ड सीन आहे. आत्मा आहे. कारण आणि तेव्हा अवधूतनी जेव्हा हा सीन आणला तेव्हा संध्या हा सीन आहे. आणि तो खूप चाललं होतं असं की काय करायचं सीन. म्हणजे तो चिन्मयकडे पण चिन्मय पण त्यात होता. चिन्मयकडे कसं, पण तो नेमका नशिबाने माझ्या वाट्याला आला. तर त्यात सचिन दरेकरने लिहिला होता तो सीन. त्यांनी लिहिला होता. मी सचिन दरेकर्स परमिशन, रायटरची परमिशन, मी त्याला म्हटलं ह्या गोष्टी टाकू का रे, यात बोलू का? तो काय म्हटलं हे असं असं म्हणजे काय ऍड केलं तुम्ही? म्हणजे की त्यातलं जे होतं ना की रोज ही मुलं उपटचुंब आहेत काही, काकू रोज उपटसुंब सकाळी म्हणतात. 6 वाजता कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता घरी जातात, मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात, सकाळी 6 वाजता उठून पुन्हा कामावर जातात. आणि मग त्यानंतर जे म्हटलं तुम्ही ते पुढचं जे होतं त्यातलं काही ऑब्व्हियसली सचिनने लिहिलं होतं, दरेकरने, पण मला त्यातलं ना एक वाक्य सुचलं होतं. कुठलं? तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवताना रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी. तर ते असे 1-2 वाक्य मला सुचली. तर दरेकरला बिंदास टाक, तुझा सीन आहे. सो सचिन दरेकर सारखे रायटर, थँक्यू सचिन, लव्ह यू. तर सचिन दरेकर सारखे असे खूप रायटर्स आहेत ज्यांच्यामुळे अनेक कलाकारांचं करिअर खुलतं, कारण ते मोकळीक देतात. आणि तो सीन तयार झाला कारण तो जगलो आहे सीन, त्यामुळे तो असा जवळच आहे. आणि तो परफॉर्म करताना मी नेहमी सांगतो की जेव्हा खरोखर जायचं ना वर्गणी मागायला, तेव्हा असं कुठेतरी काका भेटायचं आणि ते हाकलायचे आणि असं बरंच काय काय बोलायचं की कसले पैसे, काय दंगा मस्तीच करता आमच्या पैशावर, हेच करता तेच करता, अद्वा. तेव्हा खूप चीड यायची. असं वाटायचं की ह्यानं. आणि मग ते आम्ही राग कधी कधी काढायचो, तसं दिवाळीत काढायचो आम्ही राग. काय करायचं? नाही दिवाळी नाही, दिवाळीत आणि होळीत? दोन. होळीत. आणि होळी पेटली की रात्री 12 नंतर ते जे लोक असतील ना, त्यांच्या गॅलरीत वाळत घातलेले कपडे किंवा बादल्या वगैरे असतात ना त्या, किंवा घराच्या बाहेर ठेवलेलं, ते आम्ही होळीत टाकायचो. हां, ज्यांनी वर्गणी दिली नाही त्यांचे कपडे त्यांच्या सायकलचं सीट, स्कूटरच्या सीट वगैरे होळीत टाकून द्यायचो. म्हणून मग ते त्यांना म्हणून ते वर्गणी द्यायचे नाहीत. आणि दिवाळीत सकाळी सगळे 5-4:30ला उठतात ना, आम्ही 2-2:30 वाजता त्यांच्या कड्यांवर बॉम्ब लावून पळायचो. त्यामुळे काकूंचं म्हणणं खोटं नव्हतं. मस्ती करणारी मुलं ते आम्हाला बडबडायचं, तो राग काढायचा कसा. तर मग आय एम सो फॉर्च्युनेट की तो राग मला काढायला मिळाला जेव्हा मी आता ऍक्टर झालो, कलाकार झालो, आणि मोरयासारखा चित्रपट मला नशिबाने मिळाला बाप्पाच्या कृपेने. आणि मग तो सीन आला आणि मग मी म्हटलं आत्ता तो राग काढूया आपण. म्हणजे आणि मग ते सगळं मनातली वाक्य तिथे भरून काढली. म्हणजे ती कुठेतरी आहे, तो एक असा खोडसर मुलगा अजूनही आहे. हा, भरपूर भरपूर हो, कायम तोच बरोबर आहे. म्हणून तर मी खूप रिलॅक्स असतो. रिलॅक्स म्हणजे जेव्हा काही काम नसतं तेव्हा काय करता? काम नसतं पेक्षा ना, म्हणजे काम म्हणजे असं नाही, पण एक काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे असं काय ॲडव्हेंचर किंवा असं काय करता का? हो, म्हणजे काय, मला मी प्रचंड मोठा बॅकपॅकर आहे. हो, मी भटक्या जमातीचा आहे कम्प्लीट. मला इतकं आवडतं ना भटकायला. तर मला ना काही काम नसेल किंवा आता काही नाही आहे, कोणाला भेटायचं नाही आहे, कुठं शूटिंग नाही आहे, तर मग मी बँक बॅलन्स चेक करतो. म्हटलं हां. आणि मग महिन्याभराचे खर्च बाजूला काढून एवढे उरत आहेत, चला मग कुठे होतं ट्रिप, बजेटमध्ये असेल तर मग मी इकडे जातो कोकणात वगैरे, महाराष्ट्रात थोडं जास्त. मला एकटा फिरायला फार आवडतं. आणि माझ्या सगळ्या मित्रांमध्ये माहीत आहे
की मी प्रचंड एकटा फिरण्यात आणि मला त्याचं प्रॉपर हॉटेल बुक करून राहा हे करून राहा असं नाही आहे. मी अनप्लॅन्ड फिरतो मी कम्प्लीट. युथ हॉस्टेल टाईप्स. हां, मी हॉस्टेलमध्ये किंवा मी रादर आता लंडनमध्ये बऱ्याच वेळेला गेलो होतो. जातो मी मस्त ती एक स्लिपिंग बॅग घ्यायची, जायचं कुठे 6:30 8 वाजले की एखादं दुकान बंद झालं की त्याच्या बाजूला मस्त बॅग टाकायची, त्याच्यात ती आपण झिप बॅग. ते होमलेस लोक झोपतात तसं. मस्त कुठेतरी थेम्सच्या बाजूला किंवा कुठेतरी असं मस्त तिथे Really? टाकायचं. You live a मस्त wild पडायचं, life. छान कॉफी वगैरे घेत पुस्तक वाचत बसायचं, हेडफोन गाणी ऐकायची. सकाळी परत 4:30 5:30 उठायचं, वॉक करत कुठेतरी 7 वाजता तिकडे कॉफी शॉप सुरू होतं किंवा तिथे छान वाईल्ड खायचं. वाईल्ड लाईफ म्हणजे मला त्याचं भयंकर वाईल्ड आवडतं. हे हां, मला फार भयंकर आवडतं. आणि तर मी असं ठरवतो की मग थोडं बजेट असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर जायचं, आणि अगदीच चांगलं बजेट असेल तर मग मी लंडन. आय लव्ह टू रोम इन लंडन अँड युरोप. अरे वा. मला फार आवडतं. आणि कोकण अर्थात ना, तर इथे लगेच येतं याला मोठा लंडन आवडतं वगैरे बोलते. पण मला खूप आवडतं, तर मला आवडतं, तर मी काय करणार. आणि आपण वर्गणीपासून सुरुवात केली आहे. हां, म्हणजे काय, आणि खुद की कमाई पे जातो यार. आणि मजा येते फिरायला, मला प्रचंड आवडतं. आणि मी माझे असे अनेक किस्से आहेत, त्याच्यावर वेगळा इंटरव्ह्यू होईल. मी आता त्या विषयाला तुम्ही विचारलं तर मी सांगतो. तर हे आहेच फिरणं. मला कशा प्रकारचं फिरणं आहे ते सांगितलं मला. तर मी असं कधी येतं शूटिंगला मी जातो ना कधी. एकदा मी येत होतो कोल्हापूरवरून, ड्राईव्ह करत होतो छान, आणि मी एका ठिकाणी थांबलो कुठेतरी रस्त्याला, मस्त तिथे नदी लागते ना तिकडे थांबलो. आणि तिथे ना अशा अनेक झोपड्या, त्या मेंढ्या घेऊन फिरतात ना ते धनगर लोक, त्याच्या त्या मेंढ्या उभ्या होत्या. आणि मी तिकडे गाडी घेऊन थांबलो, म्हटलं मस्त. आणि फोटो काढत होतो त्या झोपडी, ते कापडाच्या त्यांनी झोपड्या केल्या होत्या, साडीच्या गोधडीच्या वगैरे. आणि मला ना अचानक मस्त सुगंध आला, नाईस ॲरोमा, सुपर्ब असं मटणाचं वगैरे छान. मटणाचा सुगंध. हां, अमेझिंग. मटण जेवण आहे, त्याचा सुगंधच असतो. वास कसं म्हणणार, वास नाही, वास येतो असं म्हणतात. जेवणाचा सुगंध असतो, इट्स ॲरोमा. तर मी तिकडे शोधत आतमध्ये गेलो, तर तिथे ना छान ते मटण शिजवत होते, आणि ती बाई भाकऱ्या भाजत होती छान त्या चुलीवरच, आणि ते वाटण काहीतरी चालू. तर मी तिकडे गेलो, तर माझ्याकडे असं पाहिलं, जरा बऱ्या घरातला दिसतोय, जरा बरे कपडे. त्याने असं बोललं, म्हटलं दादा, म्हटलं काय जेवण बनवतोय का? होय की जेवण बनवतोय. म्हटलं मला देणार का? हो बसा की. सो त्यांनी काही कुठलंही न करता बसा की. तर मी माझ्या गाडीमध्ये काही गोष्टी होत्या ते मी त्यांना दिल्या, आणि त्यांच्यावरून तिकडे जेवलो त्यांचं मटण आणि ते भाकरी. मला असं भयंकर कुठे खायला आवडतं. आणि मला ना टिपिकल हॉटेल जॉईंट अर्थात मी जातो, पण मला असं काहीतरी मिळालं ना का मजा येते, मी तिथे घुसतो. मी बऱ्याच वेळेला ॲक्टर असण्याचा खूप गैरफायदा उचलतो या बाबतीत. मी कुठे गावात शूटिंगला वगैरे असतो ना, तसं कोणी सही वगैरे मागायला येतं ना, म्हटलं तुम्ही इथे राहता का? तुमच्या घरी जेवायला येतं. कोकणात विकण्यात गेलं, मी सरळ विचारतो तुम्ही इथे राहता का? कुठे? इथे. अच्छा, काय मग असं इकडं मी ऐकलं तिथे. मला मी सौंदर्य खाल्लं नव्हतं, इथे आलं मिळालं नाही. हो सौंदर्य तुम्हाला कुठली किती पाहिजे? म्हटलं बघा म्हणजे म्हटलं मी आहे. तर मी बाकीचं म्हटलं खाणार काय, असं 2-4 जणांना जमा करून म्हटलं एवढा आणा. अर्थात ते प्रेमाने देतात, त्याच्याबद्दल त्यांना फोटो देणं, त्यांना शूटला वगैरे बोलवतो. पण मी या बाबतीत प्रचंड हावरट आहे. एकदा रिंगाचं शूटिंग सुरू होतं, आणि त्यातला एक सीन होता. आम्ही भरत जाधवला ट्रॅप करतो, जिथे मी एका बोटीवर लपलो आहे. एका ठिकाणून अजिंक्य देव येतात, एका ठिकाणी अंकुश येतो आणि सोनाली येते, आणि तिथे भरतला ट्रॅप करतो. तिकडे आम्ही त्याचं किलिंग करणार आहोत. सो आय प्लेड नेगेटिव्ह रोल. तर मी तिकडे उभा होतो असं बोटीवर, आणि ज्या बोटीवर शॉट सुरू होणार आहे, इथे कॅमेरा वगैरे लागला आहे, आणि मला एंटर करायचं आहे. तर इथे ना त्या बोटीवर मणिपूरवरून आलेल्या बोटी लागल्या होत्या तिकडे. त्या ती कुठलं मडगाव जेट्टी वगैरे आहे ना तिकडे गोव्यात. तर तिकडे ती बोटी लागल्या. त्या ज्यांच्या बोटीवर माझी एंट्री, मी असं उभा होतो, तर तिकडे तो बोटीवाला ना असं ना दगडावर ना लाल रंगाचं वाटण घरा वाटत होता. तर मी आपलं सीनला थांबलोय, म्हटलं क्या बनणार आहे? त्याला विचारलं, तुला मछली बनणार आहे? अच्छा मेरे को देगा क्या? अरे सर आप किधर खाय? अरे दे ना मैं आता हूँ. आणि मग तो सीन झाला, आमचा लंच ब्रेक झाला. मी आमच्या शूटिंगवरचं थोडंसं चिकन घेतलं, त्याच्याकडे गेलो, म्हटलं इरे तेरे गो. तो अरे सर अरे खा रे, तेरा मछलीवर राईस दे मेरे गो. आम्ही त्यांचे मासे आणि त्यांचा राईस घेतला, आणि तिथे त्यांच्याबरोबर जेवलो. मला ती टेस्ट सॉलिड आवडते त्याची, तिथे बनवतो. बघा ना, आता बरं मला बोलताना तोंडाला पाणी आलं. मी बऱ्याच वेळेला आपण जातो ना, म्हणजे मला ना, मी कुठल्या स्त्रियाचं बद्दल वाईट नाही बोलत आहे, पण हे जे एकटे पुरुष राहतात ना किंवा कुठे बाहेर जातात ना, ते जे जेवण बनवतात ना, त्याला एक वेगळीच चव असते. हे बोटीवर किंवा ट्रकवर असतात, ते जातात रात्र फिरत असतात
अनेक दिवस बाहेर आणि मग तिथेच कुठेतरी चूल बनवतात. हो. ते जे जेवण असतं ना त्याची टेस्ट फार भारी असते. त्याला एक लिमिटेड मसाले असतात ना, असं मग गरम मसाला, मग काय तेची पत्ती, हे ते दालचिनी विलचिनी काय नसतं. साधं तेल, तिखट, मीठ, हळद आणि पारपता लसूण, खोबरं आणि मिरची, त्याच्या पलीकडे काय नसतं. त्यात जे बनतं ना ते अप्रतिम असतं. सो मी प्रचंड भटक्या जातीचा आहे. मी प्रचंड खवय्या. आणि मला असे कानाकोपऱ्यात जे दिसतात ना ते मला फार आवडतात. ते खायला आवडतं की करायला पण येतं? मला आय एम लव्ह कुकिंग. हो. माझ्या ग्रुपमध्ये तुम्ही विजूला कधी भेटलात तर विचारा. मला भयंकर आवडतो आणि मी सगळ्या प्रकारचं जेवण बनवतो, सगळ्या प्रकारचं. अर्थात नॉट रशियन ऑर समथिंग, ते पण शिकेनच लवकर. बट आय लव्ह इंडियन फूड. गोवन करी मी छान बनवतो, उत्तम मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी, फिश बिर्याणी मला फार आवडतं. आलं पाहिजे जेवायला. येस प्लीज, यू मोस्ट वेलकम. आणि मला इतकं आवडतं ना की मी तंद्री लागते माझी त्यात, आणि माझ्यासाठी ते मेडिटेशन आहे. इट इज कुकिंग इज मेडिटेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे मी धर्म समजतो तो. येस, इट्स रिलिजन अँड इट्स व्हेरी रिलिजियस. मग कधी कधी असं वाटतं की जर ऍक्टर झालो नसतो हा, मला तेच विचारायचं तर होतं. मी मास्टर शेफ वगैरे मध्ये पण त्याचं वेगळ्या प्रकारचं कुकिंग मी असतं. तुम्हाला हे म्हणजे आता मला बऱ्याच वेळेला तू प्रश्न विचारतात ना की उद्या अशी वेळ येईल की उद्या कामं वगैरे समजा कमी होतील वगैरे, तर मला त्याचं अजिबात टेन्शन येत नाही. कारण मी इतका उत्तम छान जेवण बनवतो ना. मी साधी वडापावची बुर्जीपावची गाडी टाकली ना तरी कुत्र्यासारखी गर्दी होईल तिकडे. ओके. हा, प्रचंड कॉन्फिडन्स आहे मला माझ्या ऍक्टिंगपेक्षा कुकिंग. पण ज्यांना ना खायला आवडतं आणि ज्यांना ती टेस्टची कळते ना त्यांना कुकिंग सुद्धा जमतं. कारण त्यांना बघून कळतं याच्यामध्ये तिखट किती पाहिजे, मीठ किती पाहिजे. त्यात मी देवरुखी ब्राह्मण आहे, झारपोळ्याची जात आमच्या रक्तातच आहे ते. खाणं आणि खिलवणं. हा, येस, भयंकर. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.